चला किती उदाहरण पाहिले आता आपण 2 परीक्षेत आलेले. आता आपण काय पुन्हा 2 बघू कसे. डी जी, आता मी तुम्हाला डबल सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हे आय नाहीत, हे काय तर 11 आहेत. डी जी 11, जे एम 23, पी एस 35, क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क मी काय करतो तोपर्यंत कट करतो, कारण की आपण काय करू उत्तर लिहू. आता एक लक्षात घ्या मुलांनो, हे 11 आहेत. तुम्ही म्हणला नाही आम्हाला आईच म्हणायची, तुम्ही सर म्हणले होते मग उभी रेष म्हणजे आहे ना, आता 11. अरे दादा आपण लक्षात घे, इथं 23 आहेत, इथं 35 आहेत, म्हणजे इथं आय कशी येते. कॉमन सेन्स वापर ना, डोकं डोकं डोकं. इथं काय 11, मग 11 23 35 बरोबर आहे. इथं जर अंक जर नसते तर मग काय होते आय होता. ओके आलं लक्षात. आणि असं जर गणित आलं तर पहिलं काय फोकस करायचं अंकावर करायचं. बघा इथं 11, इथं 23 35 संख्या काय आली वाढत चालली. मग बघा 11 मध्ये जर आपण जर 12 केले तर किती आले 13 का नाही, किती आले 23. ओके आले का 23. मग 23 मध्ये किती मिळवले 12, ही संख्या मिळवायची 12 12, मग किती झाली मुलांना 35. मग आता 35 मध्ये किती संख्या मिळवायची मुलांना 12, कारण इथं 12 इथं 12 इथं 12, किती झाली मुलांना 47. मग इथं ऑप्शन घ्यायचं 47. आता बघा कुठं दिसतं का तुम्हाला, मग इथं बघा 49 कट 45 कट 45 कट काय आलं 47. मग आलं उत्तर. डायरेक्ट काय करायचं परीक्षेमध्ये गोल करून टाकायचं, तुमचं 100% उत्तर येणार. कारण की परीक्षेमध्ये बुद्धिमत्तेमध्ये वेळ मिळत नाही, आपल्या शॉर्टकट जावं लागतं त्यावेळेस वेळ मिळतो. असंच असतं ते, लय अवघड असतं. तुम्हाला येईन अनुभव थोडा थोडा. आता 47 म्हणजे उत्तर आहे, याला काय करा तुम्ही डायरेक्ट क्लिक करा आणि पुढचा प्रश्न घ्या. आलं लक्षात. आता आपल्याकडे वेळ म्हणून आपण सगळे बघू. आता डी आणि जे मध्ये किती फरक आहे बघा. डी किंवा तुम्ही असं करू शकता, आता तुम्ही हे शेवटचे 11 23 35 घेतले ना, आता याच्या सोबतचे घ्या जी आणि एम. जी एच आय जे के एल एम 5चा फरक. एम आणि एस मध्ये ओ पी बघा, एम एन ओ पी क्यू आर एस 5चा फरक. मग इथे कितीचा 5चाच फरक मुलांना बघा. एस पी यू व्ही डब्ल्यू एक्स, इथे काय आला वाय, हे बघ वाय. ओके चला पुढं. आता डी आणि जे मध्ये किती डी ई एफ जी एच आय जे, मग पी जे के एल एम एन ओ पी. आता कितीचा फरक 5चा, कारण 5 5च फरक आहे. पी क्यू आर एस टी यू, इथं काय लिहायचं व्ही व्ही वाय 47 47. हे उत्तर पहिलं आलं की लक्षात. ओके चला आता तुम्ही म्हणता सर हे किती मध्ये विचारले होते, थांबा मी बघतो किती. 18 किती मध्ये विचारले होते. याम 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 यस किती मध्ये विचारले होते 2018 साली विचारला नाही विचारला होता. आणि हा जो प्रश्न आहे हा विचारला होता तुम्हाला याम याम यस 2016. हा 18 विचारला होता वरचा, आणि खालचा कितीला विचारला 16 2016 ला. आता क्वेश्चन मार्कच्या जागी काय करतो डॅश देतो आपल्याला उत्तर लिहायला. आता ते के अयो लय सोपं आहे बघा. के एल एम एन इथे काय ओ. आता ओ पुढे सगळी करायचं. आपण असे गणित शिकलो होतो प्रॅक्टिस साठी बघा, जसं तसे गणित येतात. म्हणजे यस आहे. मग आता मला सांगा यस आधी येतं का आर येतं. मग कोण बरं ठीक आहे असं जाऊ. यस हे बघा यस आर 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 क्यू, नंतर काय आलं पी. मग आता इथं काय येणार आहे पीच्या ओ डबल ओ. ओके डबल ओ कुठे दिसतो डबल ओ. इथं आर आहे कटलं, इथे क्यू आहे कटलं, इथे डब्ल्यू आहे कटलं, काय आलं डबल ओ एच. मग डायरेक्ट काय करायचं गोल करायचं पुढे. तू माझ्या सोडून दे कारण की उत्तर तुझं आलंय, तुझ्याकडे वेळ नसतो. आता वेळ म्हणून बघा डी ई एफ जी, इथं काय येणार आहे मुलांना एच, म्हणजे डबल ओ एच, हे डबल ओ एच. आलं का लक्षात. अशा प्रमाणे आपल्याला शॉर्टकटने उत्तर सोडत. तुम्हाला समजत असेल कारण समजून सांगतो म्हणून समजलं असेल. चला